आज आपण 9th स्टँडर्डचं ट्रिग्नॉमेट्री या लेसनबद्दल बघणार आहोत. ओके, ट्रिग्नॉमेट्री ही राईट अँगल ट्रायंगलमध्ये ॲप्लिकेबल असते. ओके, तर ट्रिग्नॉमेट्रिकल रेशिओज कोणकोणत्या प्रकारचे असतात आता पाहूया आपण. आहे राईट अँगल ट्रायंगल. ओके, हा 90 डिग्री. सपोज आपण नाव दिलं ए, बी आणि सी. ओके, साईड अपोजिट टू 90 डिग्री म्हणजे ही साईड बघा, याला म्हणतात हायपोटेनस. सपोज आपण सी या अँगलबद्दल विचार केला तर या दृष्टीने सीच्या दृष्टीने दिस इज बेस आणि दिस इज परपेंडिक्युलर. म्हणजे ज्या अँगलचा आपल्याला विचार करायचा आहे त्याच्या समोरील बाजू जी असते ती परपेंडिक्युलर आणि त्याच्या कनेक्टेड साईड जे असते तिला म्हणतात बेस. आता ट्रिग्नॉमेट्रीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे रेशोज असतात. पहिला रेशो असतो साईन. ओके, आता आपण ह्या अँगलला थीटा हे नाव दिलं आणि साईन थीटा आपल्याला काढायचं असेल तर फॉर्म्युला असा आहे, परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस. ओके, आता थीटा इथे आहे, त्याची परपेंडिक्युलर ए बी आहे आणि हायपोटेनस आहे ए सी. ओके, दुसरा रेशो आहे कॉस थीटा. कॉसचा फॉर्म्युला आहे बेस अपॉन हायपो. ओके, बेस आहे बी सी आणि हायपो आहे टेनस आहे ए सी. ओके, तिसरा रेशो आहे टॅन थीटा. टॅन म्हणजे परपेंडिक्युलर अपॉन बेस. परपेंडिक्युलर आहे ए बी, बेस आहे बी सी. याच्या व्यतिरिक्त अजून 3 रेशोज असतात. कोसेक थीटा. आता मी हा कोसेक थीटा साईन थीटाच्या समोर का लिहिला आहे, कारण साईन थीटाच्या अपोजिट जो असतो तो कोसेक थीटा असतो. जसं इथे परपेंडिक्युलर अपॉन हायपो आहे, इथे येतं हायपोटेनस अपॉन परपेंडिक्युलर. बरोबर साईनच्या उलटं असतं, म्हणजे इकडे येईल ए सी अपॉन ए बी. इथे असतं सेक थीटा, याचा बरोबर कॉसच्या अपोजिट असतो, म्हणजे हायपोटेनस अपॉन बेस. म्हणजे आपण फॉर्म्युला लिहू शकतो ए सी अपॉन बी सी. आणि तिसरा रेशो आहे कॉट थीटा. हा बरोबर टॅनच्या अपोजिट असतो. हा आहे बेस अपॉन परपेंडिक्युलर. तर याचा बेस आहे बी सी, परपेंडिक्युलर आहे ए बी. हे झाले सगळ्या प्रकारचे रेशो. आता आपण काही एक्झाम्पल्स घेऊया. सपोज आपल्याला दिलेलं आहे एक्झाम्पल नंबर 1, कॉस थीटा इज इक्वल टू 4/5. फाइंड ऑल रिमेनिंग ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. आता जो कॉस थीटा दिला आहे तर आपण कॉसचा फॉर्म्युला लिहूया त्याच्या पुढे, बेस अपॉन हायपो. म्हणजे बघा इथे बेस दिलेला आहे 4, हायपोटेनस दिलेले आहे 5. आपण एक डायग्रॅम काढायची. सेम राईट अँगल ट्रायंगल. ओके, हा 90 डिग्री आहे. थीटा आपल्याला इकडे नाव द्यायचं आहे, बरोबर आहे. याचा बेस दिलेला आहे. बेस म्हणजे थीटाला जी कनेक्टेड साईड असते त्याला आपण बेस म्हणतो, म्हणजे ही 4. आणि हायपोटेनस म्हणजे अपोजिट साईड ऑफ 90 डिग्री, दिस इज 5. याला एक नाव देऊया ए बी सी. आता ट्रायंगल ए बी सीमध्ये अँगल बी इज 90 अँड अँगल सी इज थीटा. 2 साईड दिलेले आहे. तिसरी साईड आपण पायथागोरस थेरमने काढू शकतो.
पायथागोरस थेरम काय आहे? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर म्हणजे हाईट स्क्वेअर ए बी स्क्वेअर. ओके. सबस्टिट्यूट व्हॅल्यू हा दिलेला आहे 5 स्क्वेअर, बी सी इज 4 स्क्वेअर आणि ए बी स्क्वेअर. सो 25 16 प्लस ए बी स्क्वेअर. 25 मायनस 16 इज इक्वल टू ए बी स्क्वेअर. इकडे जागा नाही आहे, आपण इकडे करूया. म्हणजे 9 इज इक्वल टू ए बी स्क्वेअर म्हणजे 3 इज इक्वल टू ए बी. मग ए बीची व्हॅल्यू 3 लिहून टाका. आता तुम्हाला तिन्ही साईड्स आहेत तर तुम्ही सगळे रेशोचे व्हॅल्यूज लिहू शकता. ओके. जसं की साइन थिटा परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस, परपेंडिक्युलर आहे 3, हायपोटेनस आहे 5. अशा प्रकारे राहिलेले सगळे रेशो तुम्ही एकदा डायग्रॅम मिळाल्यानंतर लिहू शकता. फॉर्म्युले सगळे दिलेले आहेत. बरोबर आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल घेऊया. आता असं एक एक्झाम्पल दिलेलं असतं बघा. 13 sin a इज इक्वल टू 12. 13 sin a इज इक्वल टू 12. तर आपण काय करायचं, हे 13 इंटू साइन ए, 13 दुसऱ्या साईडला ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला मिळेल साइन ए इज इक्वल टू 12 अपॉन 13. करेक्ट. साईनचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस. ओके. आता परत एक सेम डायग्राम काढायची. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. नाव देऊया आपण ए बी सी. आता ए इकडे आहे बघा. आपण मुद्दाम उलटी डायग्राम घेतलेली मी. आता एच्या दृष्टीने हा हायपोटेनस आहे. एला कनेक्टेड हायपोटेनस सोडून दुसरी साईड जी असते त्याला बेस म्हणतो आपण. आणि एच्या समोरची म्हणजे ही आली परपेंडिक्युलर. ओके. परपेंडिक्युलर आपल्याला दिलेली आहे 12 आणि हायपोटेनस दिलेला आहे 13. दोघांचा उपयोग करून पायथागोरस थेरमने आपण बेस काढू शकतो. तर पायथागोरस थेरम असा आहे, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. पायथागोरस थेरम. ए सी दिलेले आपल्याला 13 स्क्वेअर इज इक्वल टू ए बी इज नॉट गिवन and BC is given 12 square. 13 square येतो 169. AB square plus 144. हे 144 ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला 169 minus 144 is equal to AB square. So 25 is equal to AB square. So 5 is equal to AB. तर ए बीची किंमत किती येणार आहे? 5 येणार आहे. तर आपण ए बीच्या जागेवर 5 लिहून टाकूया. ओके. आता सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो तुम्ही लिहू शकता याचा उपयोग करून. साईन आपल्याला मिळालेले आहे. मग आपण कॉस थिटा इज इक्वल टू बेस अपॉन हायपोटेनस. ओके. बेस आहे ए बी अपॉन ए सी म्हणजे झालं 5/13. कॉस झालं. त्यानंतर टॅन थिटा. टॅन आहे परपेंडिक्युलर अपॉन परपेंडिक्युलर अपॉन बेस. दॅट इज परपेंडिक्युलर आहे बी सी, बेस आहे ए बी. जे हे आलं 12/5. आता हे 3 रेशो मिळाले. राहिलेले 3 रेशो तुम्ही काढू शकता. जसं की साइन एच्या उलटं केलं की आपल्याला मिळतं कोसेक ए. म्हणजे कोसेक येणार आहे 13/12.
सेकच्या उलटं केल्यानंतर मिळतं आपल्याला कोसेक, कॉसच्या उलटं केल्यानंतर मिळतं सेक, म्हणजे हे येणार आहे 13/5. टॅनच्या उलटं केल्यानंतर आपल्याला मिळतं कॉट, म्हणजे ते येणार आहे 5/12. ओके. आता आपण एक वेगळं एक्झाम्पल बघूया. एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, थोडंसं ट्रिकी एक्झाम्पल असतं, तर ते कसं सॉल्व करायचं आपण ते बघूया. ओके. इकडे बघा, सेम एक्झाम्पल नंबर 3 sin A इज इक्वल टू 4 cos A. ओके. आपण इकडे साइन A इकडचा कॉस A इकडे आणू, म्हणजे तो डिवाइडमध्ये जाईल. 4 जागेवर आहे आणि इकडचे 3 इकडे आणले की ते डिवाइडमध्ये जातील. साइन अपॉन कॉस इज इक्वल टू 4/3. आता तुम्हाला माहिती आहे साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन येतं, म्हणजे टॅन A इज इक्वल टू 4/3. हा एक फॉर्म्युला आहे, साइन अपॉन कॉस इज इक्वल टू टॅन. ओके. आता टॅन म्हणजेच काय असतं? टॅन म्हणजे असतं परपेंडिक्युलर अपॉन बेस. आता परपेंडिक्युलर आणि बेस मिळाला आहे, त्यावरून तुम्ही हायपोटेनस काढू शकता आणि राहिलेले सगळ्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचे व्हॅल्यूज लिहू शकता. बघा, मी आता तुम्हाला काढून दाखवतो, काय हरकत नाही. हा डायग्राम आहे. इकडे आपण ए इथे लिहूया आता, म्हणजे हा ए आहे, तर याचा परपेंडिक्युलर हा येतो, बरोबर आहे. तो दिलेला आहे आपल्याला 4 आणि याचा बेस येतो हा. पायथागोरस थेरमने काढल्यानंतर तुम्हाला माहिती आहे 3, 4 आणि 5 हे पायथागोरस ट्रिपलेट आहे, म्हणून हायपोटेनस 5 येणार आहे. आता रिमेनिंग रेशोज तुम्ही तर लिहू शकता. ओके. तर अजून एक एक्झाम्पल आपण बघूया, वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल बघूया. बघा, एक्झाम्पल असं आहे, 5 tan theta is equal to 4. Find 8 sin theta minus 3 cos theta upon 8 sin theta plus 2 cos theta. ओके. इकडे आपण आता सॉल्व कसं करणार, 5 तिकडे ट्रान्सफर करायचं आहे, म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू 4/5. आणि टॅन म्हणजे तुम्हाला माहिती आहे परपेंडिक्युलर अपॉन बेस. परत एक डायग्राम काढायची. इकडे थिटा नाव देऊया आपण, याला नाव देऊ शकतो ABC. आता इथे थिटा लिहिलं आहे, म्हणजे आपण ह्या थिटा जिथे लिहिलेला आहे त्या अँगलचा विचार करायचा. याची परपेंडिक्युलर आहे ही, ती दिलेली आपल्याला 4 आणि बेस दिलेला आहे 5. आता पायथागोरस थेरम माहिती आहे तुम्हाला, AC² इज इक्वल टू AB² प्लस BC². यांनी तुम्ही करू शकता. पण एक दुसरा एक मार्ग आहे हे सॉल्व करण्याचा. आपल्याकडे टॅनची व्हॅल्यू आहे बघा, मग आपण इकडे बघा ह्या एक्झाम्पलमध्ये प्रत्येकाला आपण कॉसने डिवाइड करूया. 8 sin theta अपॉन कॉस थिटा मायनस 3 cos theta अपॉन कॉस थिटा. ओके. डिवाइडेड बाय 8 sin theta, हे 8 आहे, अपॉन कॉस थिटा प्लस 2 cos theta अपॉन कॉस थिटा. बघा, इकडे कॉस कॉस गेलं, इकडे पण कॉस कॉस गेलं. साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन आहे, माहिती आहे तुम्हाला, म्हणजे इथे येईल 8 tan theta मायनस 3 अपॉन 8 tan theta प्लस 2. आता इकडे तुम्ही टॅनची व्हॅल्यू टाकून हे सॉल्व करू शकता, बरोबर. आता टॅनची किंमत माहिती आहे तुम्हाला, 8 × 4/5 प्लस 3 अपॉन 8 ×
4/5 इकडे -3 आहे ना, सॉरी, +2. 8 4 जा 32/5 इकडे, बरोबर आहे. आपण इकडे करूया, मी इकडे दाखवतो तुम्हाला ॲरो हे केलेलं. तर इथे येईल बघा 32/5 -3 अपॉन 32/5 +2. ओके, हे येणार आहे बघा 32 - 15 अपॉन 32 + 10 अपॉन इकडे पण /5 येणार आहे, इकडे पण /5 येणार आहे. तर हे डिवाइडचं 5 कट होईल. हे आलं बघा ॲन्सर. मग तुमचं 32 - 15 म्हणजे येणार 17/42. दिस इज युअर ॲन्सर. म्हणजे पायथागोरस थेरमचा उपयोग करून हायपोटेनस न काढता आपल्याला हे सॉल्व करता येईल. किंवा मग तुम्ही हायपोटेनस काढून साईनची व्हॅल्यू टाकू शकता. इकडे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये कॉसची व्हॅल्यू टाका आणि मग ते सॉल्व करा. तसंही करता येईल. तर अशा 2 मेथड्स आहेत त्याच्यामध्ये सॉल्व करण्याच्या. ओके, तर आपण आता पुढे जाऊया. ओके, आता पुढचे जे ट्रिग्नॉमेट्रिकचे एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूज दिलेल्या असतात. म्हणजे अँगलची व्हॅल्यू 0, 30, 45, 60 किंवा 90 याप्रमाणे दिलेली असते. तर तुम्हाला ह्या व्हॅल्यूज माहिती पाहिजेत. त्यासाठी ट्रिग्नॉमेट्रिकल टेबल माहिती पाहिजे. तर ते टेबल काय आहे आणि ते कसं तयार करायचं हे मी तुम्हाला सांगतो. ओके, तर आपल्याला कुठले कुठले रेशोज लागतात ते आपण इथे लिहूया. आपल्याला लागतं साईन, ओके, कॉस, टॅन, देन कोसेक, सेक आणि कॉट. एवढे रेशो आपल्याला लागतात. आता अँगल्स कुठले कुठले असतात बघा. आपल्याला माहिती आहे 0, त्यानंतर त्यापेक्षा मोठा 30, त्यापेक्षा मोठा 45, त्यापेक्षा मोठा 60 आणि नंतर 90. ह्या सगळ्या अँगल्सचे व्हॅल्यू लागतात आपल्याला. तर हे टेबल एवढं सगळं पाठ करणं अवघड जातं, म्हणून हे टेबल कसं काढायचं मी तुम्हाला सांगतो. याला नंबर द्यायचे आपल्याला होल नंबरप्रमाणे. म्हणजे 0 पासून स्टार्ट करायचं. 0, 1, 2, 3 आणि 4. सगळ्याला 4ने डिवाइड करायचं. /4, /4, /4, /4 आणि /4. यांच्या व्हॅल्यूज काढायच्या. आता बघा 0 /4 म्हणजे 0 येतं, बरोबर. 1/4 म्हणजे 1/4च येतं. 2/4 म्हणजे 1/2 येतं. 3/4 म्हणजे 3/4च राहील आणि 4/4 म्हणजे 1 आहे. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आल्यात ना, या सगळ्यांचे रूट घ्यायचे आपल्याला. ते असतात आपले साईनचे व्हॅल्यू. 0चा रूट येतो 0 म्हणजे साईन 0ची किंमत 0. 1/4चा रूट येतो 1/2. 1/2चा रूट येतो 1/√2. 3/4चा रूट येतो √3/2 आणि 1चा रूट येतो 1. आता ह्या सगळ्या साईनच्या व्हॅल्यूज झाल्या. आता कॉसच्या व्हॅल्यू लिहिताना आपण इकडनं या साईडने चालू केलेलं ना 0, तसं आपण या साईडने लिहायला सुरुवात करायचं. फक्त ही लाईन आहे ना उलटी करून लिहायची आहे. म्हणजे इकडे येणार 1, सेकंड नंबरला येणार आहे √3/2, थर्ड नंबरला हा थर्ड नंबर आहे सेम येणार आहे, फोर्थ नंबरला 1/2 येणार आणि फिफ्थ नंबरला 0 येणार. आता टॅन तुम्हाला माहिती आहे साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन असतं. तर फर्स्ट नंबर साईनचा नंबर अपॉन कॉसचा नंबर करायचा म्हणजे 0/1 दॅट इज 0. हे बघा 1/2 अपॉन √3/2. 2 कट होतं म्हणजे इथे येतं 1/√3, बरोबर आहे. इकडे बघा दोन्ही सेम आहेत म्हणजे इकडे येतं 1. इकडे बघा 2 कट झालं की इथं फक्त √3 येतं. इथे 1/0 आलं की त्याला आपण म्हणतो नॉट डिफाईन. आता कोसेकचं साईन आहे त्याला उलटं केलं म्हणजे साईनचा रेसिप्रोकल घेतला की आपल्याला कोसेकच्या व्हॅल्यू मिळतात. सगळे साईनचे रेसिप्रोकल घ्यायचे. म्हणजे 0/1 आहे तर 1/0 म्हणजे नॉट डिफाईन होणार आहे. 1/2चं फक्त 2 येणार आहे. 1/√2चं फक्त √2 येणार आहे.
√3/2चं 2/√3 येणार आहे आणि 1चं 1च येणार आहे. आता कॉसचा रेसिप्रोकल लिहिला की तो असतो सेकचा व्हॅल्यू. कॉसचा पहिला व्हॅल्यू 1 आहे. ओके, ह्याचा 1/2 म्हणजे 2 येणार, बरोबर आहे. मग 1/√2 म्हणजे √2 येणार. √3/2 येते बघा. कॉस 30ची किंमत √3/2 आहे, तर 2/√3 असणार इथे. ओके, इकडे कॉस 60ची किंमत 1/2 आहे, तर इथे फक्त 2 येणार आहे. आणि इकडे 0 आहे बघा. 0 म्हणजे 1/0, दॅट इज नॉट डिफाईन. टॅनची उलटी किंमत केली की ती येते कॉटची. 0 म्हणजे इकडे नॉट डिफाईन, इकडे √3 येणार. टॅनची बघा 1ची 1च येणार, इथे √3 म्हणजे 1/√3 येणार. इथे नॉट डिफाईन आहे, त्याचं 0 येणार. तर अशा प्रकारे हा टेबल आपण लक्षात ठेवू शकतो. अदरवाईज टेबल लक्षात ठेवण्याची दुसरी एक मेथड तुम्हाला सांगतो. त्यासाठी आपल्याला 2 डायग्राम्स लागतात. त्यामध्ये फक्त आपण 30, 60 आणि 45 यांच्या व्हॅल्यूज काढू शकतो. बघा, ही एक व्हॅल्यू आहे. याच्यामध्ये हा अँगल 30 आहे, हा 60 आहे आणि हा 90 आहे. ओके, 30ची अपोजिट साईड 1 असते, तर हायपोटेनस 2 येतो आणि ही साईड √3. ह्या 3 व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या. तर sin 30 म्हटलं की बघा, sin 30 अपोजिट साईड आपण हायपोटेनस आपण फॉर्म्युल्याप्रमाणे काढू शकतो. इथे sin 30 = अपोजिट साईड 1 आहे, हायपोटेनस 2 आहे. sin 30. ओके, cos 30 काढायचं असेल आपल्याला, बेस अपॉन हायपो, सो √3/2, बरोबर आहे. tan 30 काढायचं असेल, परपेंडिक्युलर अपॉन बेस, सो 1/√3. तसंच sin 60 काढायचं असेल, 60 बघायचं, तर 60च्या समोरची बाजू √3 आणि हायपोटेनस म्हणजे √3/2 म्हणजे परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस. cos 60 काढायचं असेल तर बेस अपॉन हायपोटेनस. आता 60चा बेस 1 आहे म्हणून 1/2. आणि tan 60 काढायचं असेल तर काय येणार, परपेंडिक्युलर अपॉन बेस. 60ची परपेंडिक्युलर √3 आहे आणि बेस 1 आहे म्हणजे √3/1. तर ह्या व्हॅल्यू आपण 30, 60साठी ह्या फॉर्म्युल्याचा उपयोग करू शकतो. 45साठी हा एक ट्रायंगल असतं बघा, ज्याचे अँगल्स असतात 45, 45, 90. 2 अँगल सेम असतात म्हणजे या 2 साईड पण सेम असतात. आपण ही 1, 1 आणि ही √2 येते. मग आपण लिहू शकतो तुम्हाला जे पाहिजे ते. 45 sin 45, अपोजिट साईड 1 आहे, हायपोटेनस √2 आहे, सो 1/√2. cos 45 बघा, ही पण बेस पण 1 आहे, हायपोटेनस √2, सो 1/√2. आणि tan 45 दॅट इज परपेंडिक्युलर अपॉन बेस म्हणजे 1/1 म्हणजे 1. तर अशा प्रकारे ह्या फॉर्म्युल्याने पण आपण लक्षात ठेवू शकतो. ओके, आता याच्यावरचे काही सम बघणार आहोत आपण. याच्यावरचे सम घेऊया आपण आता. बघा, पहिला सम घेऊया, सिंपल सम घेऊया पहिला. बघा, cos square 60 plus sin square 30. cos square 60 plus sin square 30. आता cos 60ची किंमत आपल्याला त्यासाठी माहीत पाहिजे. टेबल तुमच्याकडे आहे. cos 60ची किंमत 1/2 आहे.
ब्रॅकेट स्क्वेअर प्लस साईन 30ची किंमत पण 1/2 आहे, ब्रॅकेट स्क्वेअर. सो 1/4 प्लस 1/4. सो हे येणार आहे 4 सेम आहे, 1 + 1. सो 2/4 दॅट इज 1/2. ओके. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. sin square 30 plus cos square 30 plus cot square 45. Sin square 30 plus cos square 30 plus cot square 45. तर sin 30ची किंमत माहिती आहे तुम्हाला 1/2 आहे, त्याचा स्क्वेअर आहे. cos 30ची माहिती आहे √3/2, त्याचा स्क्वेअर आहे. cot 45ची किंमत माहिती आहे 1चा स्क्वेअर आहे. हा येणार आहे 1/4, हा येणार आहे 3/4 आणि हा येणार आहे 1. बरोबर. आता आपण डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी इकडे 4ने डिवाइड करू, इकडे 4ने मल्टिप्लाय करू. ओके. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून 4 लिहिला. 1 + 3 + 4 टोटल होणार आहे बघा 8/4, म्हणजे आन्सर येणार आहे 2. समजलं. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया, थोडंसं वेगळं घेऊया. ओके. sin x = cos y. sin x = cos y. आता इकडे बघा x + y 90 असतं. कुठल्या अँगलचं साईन कुठल्या अँगलच्या कॉस बरोबर आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला माहिती आहे sin 30ची किंमत किती आहे 1/2 आहे. cos 60ची किंमत किती आहे 1/2 आहे. बरोबर आहे. म्हणजे sin 30 = cos 60 लिहू शकता तुम्ही. बरोबर. म्हणून x = काय येणार आहे 30 आणि y = काय येणार आहे 60. बरोबर. तर हे काढता आलं पाहिजे तुम्हाला. आता दुसरा त्यातलाच एक दुसरा क्वेश्चन आहे बघा. sec a = cosec a. cosec a. आता कुठल्या अँगलचं सेक आणि कोसेक सेम आहे याचा अर्थ सेक म्हणजे काय तर कॉस. बरोबर. 1/cos. कोसेक म्हणजे 1/sin. म्हणजे आपल्याला इथे काय लक्षात ठेवावं लागेल की कुठल्या अँगलचं साईन आणि कॉस सेम आहे. तर sin 45 माहिती आहे तुम्हाला. sin 45 1/√2 आहे. ओके. cos 45 1/√2 आहे. म्हणजे सेक 45 √2 आहे आणि कोसेक 45 पण √2 आहे. बरोबर. म्हणजे हे दोन्ही सेम आलं बघा, कोसेक 45 आणि सेक 45. म्हणजे काय येणार आहे आपलं सेक 45 = कोसेक 45. म्हणजे थीटा = 45. बरोबर. आता आपण एक वेगळं एक्झाम्पल घेऊ, अजून याच्यापेक्षाही वेगळं घेऊ. बघा आता अशा प्रकारचे एक्झाम्पल दिलेले असतात. a = इफ a = 30 find
3 sin A minus 4 sin cube A. ओके, आता साइन म्हणजे इथं आपण काय लिहू शकतो, 3 sin थीटा sin 30 minus 4 sin cube 30. 3 इंटू साइन 30ची किंमत 1/2 मायनस 4 इंटू 1/2चा क्यूब. ओके, इथे येणार आहे बघा 3/2 मायनस 4 इंटू 1/8 आणि याला डिवाइड केलं 1/2 आलं, म्हणजे 3/2 मायनस 1/2. सो ॲन्सर आलं आपलं 2/2, दॅट इज इक्वल टू 1. आता 1 हे ॲन्सर कुणाचं आहे? आता खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत. cos 3a म्हणजे cos 90 नाही आहे, sin 3a. sin 90ची किंमत 1 असते, म्हणून आपण हे बघा sin 3a म्हणजेच काय येणार आहे, sin 3 इंटू 30 दॅट इज इक्वल टू sin 90 आणि sin 90ची किंमत 1 असते, म्हणजे हे जे आलं आपलं याच्याबरोबर आपण sin 3a लिहू शकतो. ओके ओके, आता अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. प्रूव्ह दॅट म्हणून एक एक्झाम्पल येतं. हे एक एक्झाम्पल घेऊ आपण फक्त आणि मग थांबूया. a इज इक्वल टू 60, b इज इक्वल टू 30. पहिलं एक्झाम्पल आहे sin a प्लस b इज इक्वल टू sin a प्लस cos b sin a इंटू cos b प्लस cos a इंटू sin b. प्रूव्ह. बघा आता sin a प्लस b म्हणजे इथं काय येणार आहे बघा, sin a ची किंमत आहे 60 प्लस b ची किंमत आहे 30. इथे टाका sin 60 इंटू cos b म्हणजे cos 30 प्लस cos 60 इंटू sin 30. ओके, इथे येणार आहे sin 90. sin 60ची किंमत माहिती आहे √3/2 आहे, इंटू cos 30ची किंमत पण आहे √3/2 प्लस cos 60ची किंमत 1/2 आहे, sin 60ची किंमत पण 1/2 आहे. बरोबर. आता इथे काय येणार आहे बघा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, sin 90ची किंमत 1 आहे तुम्हाला माहिती आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की इकडे येणार 3/4 प्लस इथे येणार आहे 1/4 प्लस केल्यानंतर ॲन्सर येणार आहे 4/4 म्हणजे 4/4 म्हणजे 1. सो 1 इज इक्वल टू 1. सो हेन्स प्रूव्ड LHS इज इक्वल टू RHS. ओके, तर असंही प्रूव्ह करायला येतं, ते तुम्हाला आलं पाहिजे. ओके,
आता अजून एक वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल घेऊया आपण. ते आहे असं. नेक्स्ट पेजला जाऊया. बघा, फाइंड acute angle A and B if sin A plus B is equal to cos A minus B. Is equal to रूट 3/2. ओके. आता इकडे बघा, साइन ए प्लस बीची पण किंमत रूट 3/2 आहे आणि कॉस ए मायनस बीची किंमत पण रूट 3/2 आहे. बरोबर आहे. तर आपण पहिलं घेऊया साइन ए प्लस बी इज इक्वल टू रूट 3/2. बरोबर आहे. कुठल्या अँगलची साईनची किंमत रूट 3/2 असते? तर साइन 60 ची किंमत रूट 3/2 असते. साइन 60 इज इक्वल टू ऑल्सो रूट 3/2. देयरफॉर साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन 60. देयरफॉर ए प्लस बी इज इक्वल टू 60. बरोबर. आता इकडे आपल्याला दिलेले कॉस ए मायनस बी इज इक्वल टू ऑल्सो रूट 3/2. कुठल्या कॉसची अँगल रूट 3/2 असते? तर कॉस 30 इज इक्वल टू रूट 3/2. म्हणून आपण लिहू शकतो कॉस ए मायनस बी इज इक्वल टू कॉस 30. म्हणून ए मायनस बी इज इक्वल टू 30. आता हे दोन सोल्युशन्स इक्वेशन्स मिळालेले आपल्याला. इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2. हे दोन्ही इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे. तर ए प्लस बी इज इक्वल टू 60. ए मायनस बी इज इक्वल टू 30. आपण ॲड करू शकतो. हे दोन्ही गेले. इथे आलं 2a इज इक्वल टू 90. सो a इज इक्वल टू 90 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 45. ही a ची किंमत आली. आता b तुम्ही काढू शकता. तुम्हाला माहिती आहे a प्लस बी इज इक्वल टू 60 आहे. 45 प्लस बी इज इक्वल टू 60 आहे. तर b इज इक्वल टू येणार 60 मायनस 45 दॅट इज इक्वल टू 15 डिग्री. तर अशा प्रकारे ए आणि बीच्या किमती तुम्ही काढू शकता. ओके. ठीक आहे. आता आपण एवढं बंद करूया. ओके.